हॅलो स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11व्या वर्गाचे फिजिक्सचे काही बेसिक टॉपिक जे आहेत त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर हे बेसिक टॉपिक शिकण्यामागचं कारण काय ते बघा, की जेव्हा आपण फिजिक्स शिकतो तर ह्या काही गोष्टी ज्या आपण 8, 9, 10मध्ये शिकलेलो आहोत, पण त्या गोष्टी आपल्याला तेवढ्या डिटेलमध्ये माहिती नसतात. मग त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये माहिती व्हाव्या त्या अनुषंगानेच आपण आज हा आपला जो स्पेशल एक लेक्चर आहे ते घेणार आहोत. मग आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक्स पाहायचे आहेत त्याबद्दल आपण एकदा आपला एक ओव्हरव्ह्यू पाहू. मी बघा तुम्हाला दिसेल ब्लॅकबोर्डवरती काही टॉपिकचे नावं लिहिलेली आहेत, जसं पोझिशन आहे, डिस्टन्स आहे, पाथ लेंथ आहे, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. हे सगळे पॉईंट्स किंवा हे सगळे टॉपिक्स तुम्ही ऑलरेडी शिकले आहात. पण मात्र कसं आहे की यामध्ये आपण आपलं एकदम एक्सपर्ट असलं पाहिजे, की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची प्रॉपर डेफिनेशन, त्यांचे जे फॉर्म्युले जाते फॉर्म्युला ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचे किंवा नवीन काही ट्रिक्स असतील त्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्याच विचाराने आपण आजचा व्हिडिओ किंवा आजचं हे लेक्चर काय करत आहे ते बनवत आहे. मग लेक्चरला स्टार्ट करण्यामध्ये आपण एक एक टॉपिक घेऊ आणि त्याला शिकू. तर आता आपला पहिला टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे पोझिशन. काय पाहायचं आपल्याला, व्हॉट इज मीन बाय पोझिशन. आता पोझिशन म्हणजे काय, तर पोझिशन म्हणजे बघा जर पाहायचं झालं तर एक साधं इंग्लिशमध्ये वर्ड आहे पोझिशन. याचा अर्थ काय होतो, तर त्याची एक्झॅक्ट लोकेशन म्हणू शकतो आपण. पोझिशन म्हणण्यापेक्षा काय म्हणा, लोकेशन. जसं आपण पाहतो बघा की मोबाईल फोनमध्ये सध्या लोकेशन्स आलेले आहेत की आपण आपली लोकेशन शेअर करतो, म्हणजे मी नेमकं या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपण कुठं आहोत, सध्या आपल्या सगळ्यांची पोझिशन आपण पहिले फिगआउट करून घेऊ. तर आपली सगळ्यात पहिली पोझिशन आहे की आपण या युनिव्हर्समध्ये आहोत, या ब्रह्मांडात. त्यामध्येही आपण सोलर सिस्टीममध्ये आहोत. आपल्या गॅलक्सी जर म्हटलं तर मिल्की वे नावाची गॅलक्सी आहे, त्यामधल्या सनच्या सोलर सिस्टीममध्ये आपण आहोत. त्यापैकी अर्थवर आपण आहोत. मग अर्थमध्ये इंडिया नावाच्या कंट्रीमध्ये आपण राहतो, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामध्ये बुलढाणा जिल्हा वगैरे आपला तालुका किंवा आपलं गाव हे आलं. म्हणजे ही झाली आपली एक्झॅक्ट लोकेशन किंवा पोझिशन, बरोबर आहे. मग तसंच कोणत्याही ऑब्जेक्ट किंवा बॉडीचं जेव्हा आपण एक्झॅक्ट पोझिशन सांगू, म्हणजे काय सांगू की ती बॉडी नेमकी कोणत्या सर्कमटन्समध्ये, नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, त्याचं पोझिशन म्हणतो. आता कसं बघा, आता एक्झाम्पल म्हणून आपण ठरवू. समजा आपल्याकडे अशी एक रूम आहे, काय अशा प्रकारची आपल्याकडे एक रूम आहे, समजा अशा प्रकारची रूम आहे, आणि हा एक ऑब्जेक्ट आहे आपला. समजा बघा हा असा इथं एक ऑब्जेक्ट आहे आपला. या ऑब्जेक्टचं नाव दिलं मी ए नावाचा ऑब्जेक्ट आहे हा. आणि तुम्हाला विचारलं की या ए नावाच्या ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे, काय विचारलं, ए नावाच्या ऑब्जेक्टची पोझिशन. तर तुम्ही कसे सांगाल बघा की सर या पॉइंट पासून एवढ्या डिस्टन्स वरती ए ऑब्जेक्ट आहे. समजा आपण डिस्टन्स कन्सिडर करून टू बी एवढं डिस्टन्स आहे, आणि या खालच्या पॉइंट पासून एवढ्या डिस्टन्स, समजा या सी डिस्टन्स वरती ए ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथून बघा बी एवढ्या अंतरावर ए ऑब्जेक्ट आहे आणि इथून सी एवढ्या अंतरावरती कोणतं ऑब्जेक्ट आहे, ए ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आता हे झालं, आपल्याला दोन डायरेक्शन दाखवावं लागले बघा, एक सरळ आणि एक उभी वरची. काय दाखवण्यासाठी, त्या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवण्यासाठी. काय दाखवण्यासाठी, पोझिशन. पण आता आपण जर इझी वेने घेत गेलो तर आपण पहिले एक डायमेन्शन शिकू, मग 2 डायमेन्शन शिकू आणि मग 3 डायमेन्शन शिकू. ते कसं ते पहा. समजा आपण उदाहरण पाहू बघा, याच्यापेक्षा सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला, की समजा आपण काय कन्सिडर करू, पहा कसं की एखादी मुलांची रांग आहे अशा प्रकारे. बघा समजा आपण प्रेयरला वगैरे मुलं उभी आहे, हा पहिला मुलगा आहे, हा कोणता मुलगा आहे आपला, हा दुसरा मुलगा उभा आहे, हा अशा प्रकारे तिसरा मुलगा उभा आहे, हा चौथा मुलगा उभा आहे. असे भरपूर सारे समजा मुलं काय प्रेयरसाठी उभे आहे. समजा सकाळी शाळेमध्ये प्रेयर वगैरे सुरू आहे, उभे आहे, एका सिक्वेन्सली उभे आहे. आता समजा या मुलाचं नाव आहे मयूर. समजा आपण कन्सिडर करू काय आहे, मुलाचं नाव मयूर. जर मी तुम्हाला विचारलं की मयूरची पोझिशन काय आहे, एकच रो आहे, सरळ अशी एक प्रकारे रो आहे, एका मागे एक काय मुलं उभी आहे. मग मयूरची पोझिशन कोणती आहे, तर तुम्ही जर इकडून स्टार्ट केलं, याला इनिशियल पॉईंट कन्सिडर केलं. बघा या काय कन्सिडर केलं आपण, इनिशियल. तर या इनिशियल पॉईंट कडून तुम्ही मोजाल की 1 2 3 4, म्हणजे 4 नंबरचा जो विद्यार्थी आहे तो कोण आहे, मयूर आहे. ही काय झाली त्याची पोझिशन झाली. या ठिकाणी पोझिशन सांगताना आपण फक्त एका सिंगल डायरेक्शन मध्ये मूव्ह झालो. मुलांना बघा कुठं मूव्ह झालो, फक्त एका सिंगल डायरेक्शन मध्ये मूव्ह झालो. मग जर आपण एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवताना एका सिंगल डायरेक्शन मध्ये गेलो तर अशा केसमध्ये या पोझिशनला आपण म्हणतो 1D पोझिशन.
कोणती 1D, याला म्हणतात डायमेन्शन. काय म्हणतो आपण याला? डायमेन्शन. म्हणजे एका डायमेन्शन मध्ये आपण त्याची काय दाखवली? पोझिशन दाखवली. याच्या पुढचा एखादा विद्यार्थी असेल, तुम्ही म्हणाल सर 15 नंबरचा विद्यार्थी आहे, ती झाली त्याची एक्झॅक्ट पोझिशन. तो किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. म्हणजे काय की आपण कोणत्याही ऑब्जेक्टची पोझिशन दाखवताना एका डायमेन्शन दाखवू शकतो अशा केसेसमध्ये. कोणत्या केसेसमध्ये? अशा केसेसमध्ये. तेच जर काय झालं की समजा 2-3 लाईन आहे मुलांची, ही पहिली लाईन झाली, ही अशी कोणती लाईन आहे मुलांना? दुसरी लाईन पाहायचं नाही, 5वी लाईन असते, त्याला लागून कोणती लाईन राहते? 6वीची, त्याला लागून 7वीची, 1 2 3 4 अशा रोज असतो. आता त्यात जर तुम्हाला एखाद्या मुलाची पोझिशन विचारली, तुम्ही सांगाल की सर तिसऱ्या रो मध्ये, तिसऱ्या कशामध्ये? रो मध्ये, आणि किती नंबरचा? 10व्या नंबरचा विद्यार्थी. पहा 1 2 3, तिसऱ्या रो मध्ये कोणत्या नंबरचा? 10व्या. म्हणजे बघा तुम्हाला आधी इकडे यावं लागलं आणि मग पुढे जावं लागलं. पण या ठिकाणी मात्र एक सिंगल लाईन आहे, त्यामुळे तुम्ही सरळ निघून गेले. म्हणजे एक सिंगल डायरेक्शन तुमची काय करू राहिली? त्या ऑब्जेक्टची पोझिशन नोट डाऊन करू राहिली. किती? फक्त एक सिंगल. समजा उदाहरण बघा आणखी, आपण काय केलं, एखादी दोरी आहे, कपडे वाळू घालायची दोरी आपण बांधली, समजा कपडे वाळू घातले दोरीवरती आणि वेगवेगळे कपडे समजा आपण त्या दोरीवरती टाकले. आता त्याच्यामध्ये समजा आपण पहिले शर्ट ठेवला, आपला दुसरा शर्ट ठेवला, एखादा पॅन्ट ठेवला, आणखी एखादा शर्ट ठेवला. मग तुम्हाला जर शर्टची पोझिशन विचारली, तुम्हाला 1 2 3 4 5 6व्या नंबरवर काय? हा येलो कलरचा शर्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे काय की पोझिशन सांगताना तुम्ही फक्त एका सिंगल डायमेन्शनचा विचार करू आले, सिंगल डायरेक्शनचा विचार करू आले. तेच जेव्हा कधी आपला ऑब्जेक्ट हा एका डायमेन्शन मध्ये बसणार नाही, तेव्हा आपल्याला 2 डायमेन्शनचा विचार करावा लागेल. आता 2 डायमेन्शनचा विचार आपण कसा करतो? तर आपण जेव्हा ग्राफ काढतो की मुलांना, तेव्हा आपण 2 डायमेन्शनचा विचार करतो. कसा विचार करतो आपण? तेव्हा 2. कसा बघा? असा आपण ग्राफ काढतो. आपल्याकडे 2 एक्सिस असतात, हा राहतो एक्स एक्सिस आणि हा राहतो आपला वाय एक्सिस, आणि हा इथं समजा आपला ऑब्जेक्ट आहे, ते नाव. आता या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवताना तुम्ही असं काढता बघा, एक लाईन अशी इकडे काढता आणि एक लाईन खाली काढता. म्हणजे ही एक लाईन झाली तुमची आणि हा एक पॉईंट झाला, आणि इथून तिचे कोऑर्डिनेट लिहिता. पहा बघा, तुम्हाला माहिती आहे का? समजा 3/3 असं दिलं मी कोऑर्डिनेट. म्हणजे बघा की या सेंटर पासून किंवा हा जो तुमचा 0चा पॉईंट आहे, इथून ही बॉडी वॉल 3 मीटरच्या अंतरावर आहे आणि इकडे किती मीटरच्या अंतरावर आहे? 3 मीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही एक सिंगल डायमेन्शन वापरून याची पोझिशन दाखवू शकत नाही. सिंगल डायमेन्शन आपण कुठे वापरू शकतो? फक्त एक्स एक्सिसवर वापरा, किंवा फक्त कुठे वापरा? वाय एक्सिस वरती. पण जेव्हा आपण 2 डायमेन्शनचा यूज करू, तेव्हा त्या केसला आपण म्हणतो 2D. त्यामुळे आपण त्याला 2D म्हणजे किती डायमेन्शन झाले? हे 2 डायमेन्शनचा या ठिकाणी काय केला गेला? यूज केला गेला. कारण आपल्याला किती पॉईंट लागले? कोऑर्डिनेट लागले 2. एक एक्स कोऑर्डिनेट लागला आणि एक कोणता लागला? वाय कोऑर्डिनेट लागला. तर जेव्हा 2 कोऑर्डिनेटचा यूज होईल, तेव्हा त्याला म्हणायचं 2D लोकेशन किंवा 2D पोझिशन. आणखी एक येते 3D, ज्यामध्ये 3 डायमेन्शनची पोझिशन लागते आपल्याला. कसं लागते? त्याच्यामध्ये आपल्याला 3D. आता 3Dचं एक्झाम्पल कसं? समजा आपली रूम आहे, काय आपली रूम आहे समजा एखादी. या रूम मध्ये बघा काय की आपल्या रूमचा तुम्ही वरच्या भागाचा कॉर्नर पहा किंवा खालच्या भागाचा कॉर्नर पहा, शक्यतो वरच्या भागाचा पहा. मग वरच्या भागाचा जो आपला कॉर्नर असेल, त्या कॉर्नरला बघा, ही झाली एक पहिली भिंत, तिकडची झाली तुमची दुसरी भिंत, आणि वरचा स्लॅब असेल किंवा जे काही असेल झाली तिसरी भिंत, बरोबर आहे. मग त्या ठिकाणच्या पॉइंटची जर आपल्याला लोकेशन सांगायची आहे, तर हे एक अंतर मोजणं आलं, त्या साईडचं दुसरं अंतर मोजणं आलं, आणि जमिनीपासूनची उंची मोजणं आली. म्हणजे किती गोष्टी लागल्या? 3. बघा, हे पहिलं डिस्टन्स, तिकडे येणारा दुसरं डिस्टन्स, आणि जमिनीपासूनची उंची झाली. तुम्हाला 3 कोऑर्डिनेटची गरज पडली. मग तशा केसमध्ये त्या पोझिशनला आपण काय म्हणू? 3D पोझिशन म्हणू आपण त्याला. आता आपण 3D वगैरे डायग्राम पाहिले असतील, 3D पिक्चर्स वगैरे यायला लागले ना, त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनचा विचार करून पिक्चर्स बनवले जातात किंवा इमेज ड्रॉ केली जाते, बरोबर. तर ते कोणती डायरेक्शन झाली? 3 डायमेन्शनची. म्हणजे अशा प्रकारे आपण ऑब्जेक्टची पोझिशन दाखवू शकतो. आता ऑब्जेक्टची पोझिशन, काही ऑब्जेक्टची पोझिशन फिक्स असेल, कॉन्स्टंट असेल. काही ऑब्जेक्टची पोझिशन नेहमी 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 चेंज होत राहील. कशी चेंज होत राहील? बघा, समजा एखादा माणूस आहे, तो एका जागेवरती स्टेशनरी उभा आहे, एकदम फिक्स. तर आता या केसमध्ये त्याची पोझिशन झाली कॉन्स्टंट, पण तो चालत आहे. कशामध्ये आहे? तो मोशनमध्ये आहे. तर त्याची पोझिशन टाइम सोबत नेहमी नेहमी काय होत राहिली? चेंज होत राहिली. जसा टाइम वाढत चालला, त्याची पोझिशन काय होत चालली? चेंज होत चालली. म्हणजे ऑब्जेक्ट हा मे बी पॉसिबल आहे की कॉन्स्टंट असेल, किंवा मे बी पॉसिबल आहे तर कशामध्ये असेल तुमचं ही पोझिशन नेहमी 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 काय होत राहील? चेंज होत राहील.
कसं समजा बघा, आपण पाहतो की सकाळी आपण उठल्यावरून आपल्याला दिसते अर्थवरून किंवा सन निघाला आणि मग सन वर 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 चालला 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 संध्याकाळपर्यंत सन इकडे आला. म्हणजे आपल्याला काय वाटते की सन हा कशामध्ये आहे, मोशन मध्ये आहे, बरोबर आहे. त्याची पोझिशन नेहमी 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 काय होत आली, चेंज होत आहे. एक्झॅक्ट मध्ये सन सेंटरलाच आहे, त्याची पोझिशन काही चेंज होत नाही. पोझिशन कोणाची चेंज होत असते, अर्थची, पण आपल्याला फील काय होते, कोणाची पोझिशन चेंज होत आली, सनची पोझिशन चेंज होत आली. तर पोझिशन ही एक तर कॉन्स्टंट असेल किंवा पोझिशन काय होत राहील तुमची, चेंज होत राहील. तर हा आपला जो पॉईंट आहे कशाचा आहे, पोझिशनचा. मग कोणत्याही ऑब्जेक्टची पोझिशन मोजताना आपल्याला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की इनिशियल पॉईंट सिलेक्ट करणे आणि त्या इनिशियल पॉईंट पासून त्याचा डिस्टन्स मेजर करणे. 1 डायमेन्शन मध्ये असेल तर एका डायरेक्शनला मोजा, 2 डायमेन्शन मध्ये असेल तर 2 डायमेन्शनला मोजा आणि 3 मध्ये असेल तर 3 डायमेन्शन मध्ये मोजा, बरोबर आहे. तेव्हा आपल्याला त्या ऑब्जेक्टची काय मिळेल, पोझिशन मिळेल, बरोबर आहे. तर हा इथपर्यंतचा पॉईंट आपला कशाबद्दलचा होता, ऑब्जेक्टच्या पोझिशन बद्दलचा, ऑब्जेक्टच्या लोकेशन बद्दलचा, की ऑब्जेक्ट नेमका त्या ठिकाणी आहे कुठं हे काढण्यासाठी. मग ह्या गोष्टी वापरून आपण त्याची पोझिशन काढू शकतो. जेव्हा आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये काम पडेल तेव्हा कधी आपण 1 डायमेन्शन वापरू, कधी 2 डायमेन्शन वापरू, कधी कसं वापरू, 3 डायमेन्शन वापरू. तर इथपर्यंतचा पॉईंट आपला कशाबद्दल झाला, ऑब्जेक्टची काय पाहिली आपण, पोझिशन पाहिली. आता पुढचा पॉईंट पाहू आपण, जोचं नाव आहे डिस्टन्स. कोणता पॉईंट पाहायचा त्याला पुढचा, डिस्टन्स. की डिस्टन्स म्हणजे नेमकं काय. तर डिस्टन्स म्हणजे बघा, डिस्टन्सचं नाव आहे सतत आपण मराठीत अर्थ पाहा. तर डिस्टन्स म्हणजे काय होते, अंतर. डिस्टन्स म्हणजे काय म्हणतात ते, अंतर. अंतर म्हणजे काय, तर 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स किंवा 2 पॉइंट्स मधलं जे लेंथ आहे त्या लेंथला काय म्हणायचं, डिस्टन्स म्हणायचं. कसं, समजा हा जो आपला पहिला पॉईंट मुलांनो ए नावाचा आणि इथपासून काही अंतरावर हा दुसरा पॉईंट आहे, याचं नाव आहे बी. आता या 2 पॉइंट मध्ये जर आपण एखादी स्केल पट्टी प्लेस केली आणि स्केल पट्टी म्हणा किंवा मीटरचा टेप म्हणा आणि हे अंतर मोजलं, समजा किती भरलं आपलं 1 मीटर, तर ए आणि बी यांच्यामधलं अंतर किती आहे, 1 मीटरचं अंतर. किती अंतर आहे याच्यामधलं, 1 मीटरचं काय झालं, अंतर झालं. मग डिस्टन्स ऍक्च्युअल मध्ये काय आहे, तर इनिशियल पॉइंट, हा आपला इनिशियल पॉइंट पहा. इनिशियल म्हणजे पहिला, इनिशियल म्हणजे कोणता, पहिला. काही लोक इनिशियल पॉइंटला स्टार्टिंग पॉइंट म्हणतात, काहीच फरक नाही पडणार. स्टार्टिंग म्हणणे काय आणि इनिशियल म्हणणे काय, कसं आहे मुलांना सारखं. मग हा स्टार्टिंग पॉइंट म्हणा किंवा कोणता पॉइंट म्हणा, इनिशियल पॉइंट, आणि याला म्हणा कोणता, एंडिंग पॉइंट किंवा फायनल पॉइंट. कोणता पॉइंट म्हणू आपण त्याला, फायनल पॉइंट. मग इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधली जेवढी लेंथ असते त्या लेंथला आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डिस्टन्स. कसं झालं डिस्टन्स, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधल्या अंतराला आपण काय म्हणू, डिस्टन्स म्हणू. मग डिस्टन्स ऍक्च्युअल मध्ये काय आहे, तर 2 पॉइंट्स मधलं जी पाथची लेंथ आहे त्या पाथच्या लेंथला आपण काय म्हटलं इथं, डिस्टन्स म्हटलं. बघा, ए आणि बी ज्यामध्ये पाथ हा एवढा पाथ आहे आणि या पाथच्या लेंथला आपण काय म्हणू, डिस्टन्स म्हणू. कधी कधी पॉसिबिलिटी कशी आहे, समजा एखादा माणूस आहे जो या ए ठिकाणापासून निघाला मुलांना आणि या बी ठिकाणापर्यंत आला आणि तो हा सरळ आला. अंतर किती आहे समजा, 1 मीटर. त्याचं डिस्टन्स किती झालं, 1 मीटर. पण जर समजा तो सरळ न जाता अशा प्रकारचा पाथ फॉलो करत गेला मुलांना असा, तर आता मला सांगा या केसमध्ये डिस्टन्स 1 मीटर झालं का, मग नाही. कारण त्याने जो पाथ फॉलो केला त्या पाथची लेंथ आपल्याला काढायची. काय काढायची आहे, पाथची लेंथ. म्हणजे या पाथचा आपल्याला अंतर मोजावं लागेल, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, असं हे पूर्ण डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करून मग पुढे पोहोचू बी पर्यंत. तर हा जो पाथ आहे, मग या पाथची जी लेंथ असेल त्या लेंथला आपण काय म्हणू, त्याचं डिस्टन्स म्हणू. बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स हे टोटली कशावर डिपेंड आहे, की त्या ऑब्जेक्टने किंवा बॉडीने कोणता पाथ फॉलो केला त्या पाथवरती डिपेंड आहे. कसं राहते बघा, समजा आपण उदाहरण पाहू. आपल्याला समजा आपल्या गावापासून अकोला वगैरे जायचं आहे किंवा मोठ्या सिटीकडे जायचं आहे, एखाद्या मेट्रो सिटीमध्ये, तर आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहे. समजा आपण ट्रेनने जाऊ शकतो, बाईकने जाऊ शकतो, बाय रोडने जाऊ शकतो आपण, बरोबर आहे. तर जर आपण विचार केला तर रोडने आणि ट्रेनने याच्यामधला डिफरन्स पाहिला तर कधी कधी काय होते की कोणकोणतं ठिकाण रोडनं जवळ येते, काही काही ठिकाणं ट्रेननं जवळ येतात, म्हणजे अंतर कमी असते. कारण त्यांचा पाथ कसा आहे, वेगवेगळा पाथ. तर डिस्टन्स हे नेहमी कशावर डिपेंड करेल, पाथवर डिपेंड करेल. आणखी उदाहरण घ्यायचं झालं, समजा आपलं घर आहे, आपल्या घरात आपला एखादा मित्र राहतो, आपली एकच शाळा आहे, दोन्ही मित्रांची समजा दोघांची शाळा कशी आहे, एकच आहे, पण दोघंही शाळेत जाताना वेगवेगळ्या रस्त्यानं जर शाळेत गेले तर दोघांचं अंतरही कसं असेल, वेगवेगळं असेल. एका रस्त्याने गेलं तर मग अंतर कसं येईल, सारखं.
पण वेगवेगळ्या रस्त्याने गेलं तर डिस्टन्स कसं येईल सारखं. म्हणजे डिस्टन्स हे टोटली कशावर डिपेंड करते, तर इट विल बी डिपेंड ऑन दी पाथ, की आपण कोणता पाथ फॉलो केला त्या पाथवर डिपेंड करेल की आपलं अंतर किती आहे. पाथ वेगळा असेल अंतर वेगळं, पाथ सारखा असेल अंतर कसं राहील, सारखं राहील. म्हणजे डिस्टन्स हे कशावर डिपेंड करेल, पाथच्या लेंथवरती डिपेंड करेल. बरोबर आहे. तर हा जो आपला पॉईंट आहे की इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट मधल्या पाथची जी लेंथ असेल त्या लेंथला म्हणायचं डिस्टन्स. मग डिस्टन्सची डेफिनेशन काय येईल, इट इज अ path length between initial point and final point is called as distance. की इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधल्या पाथच्या लेंथला काय म्हणायचं, डिस्टन्स म्हणायचं. सोपं डेफिनेशन आहे. बरोबर आहे. तर हा जो पॉइंट आहे आपला हा कसा होता, हा डिस्टन्स बद्दलचा होता की डिस्टन्स म्हणजे काय. आता आपण पुढच्या पॉइंटवर जाऊ. पुढचा आपला पॉइंट आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय नसतं. पुढचा कोणता पॉइंट आहे, डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट शिकण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ. समजा पहा काय झालं की हा आपला समजा इनिशियल पॉइंट आहे ए. कोणता पॉइंट आहे हा, इनिशियल पॉइंट ए आहे. आणि समजा कन्सिडर करा एक आजोबा आहे, म्हातारे आजोबा, आणि त्यांचा हा एक लहानसा नातू आहे. समजा छोटा आहे तो नातू, म्हटलं ना असेल. बरोबर. आजोबा आहे, त्यांचा काय हा नातू. आता यांनी विचार केला की आपल्याला सकाळी जॉगिंगला जायचं आहे. पुढे जायचं आहे जॉगिंगला. मग ते सकाळी जॉगिंगला निघाले. आता जॉगिंगला निघताना त्यांनी काय केलं की ए पासून बी पर्यंतचं अंतर दोघंही सोबत चालत गेले. इथे किती जण आले, दोघे जण आले. ए पासून कोणत्या अंतरावरती, बी अंतरापर्यंत दोघे सारखे आले, एवढं डिस्टन्स सारखे आले. इथून मात्र त्यांनी पाथ चेंज केला. काय केला, पाथ चेंज. बघा हा जो लहान मुलगा होता हा इथून असा खालच्या डायरेक्शन मूव्ह झाला आणि या सी पॉइंट पर्यंत. बघा कोणाला इकडे, हा लहान मुलगा, आणि हे आजोबा जे होते हे असे सरळ या डायरेक्शन कुठे आले, सी पर्यंत. पहा काय फरक झाला. इथून कोण निघालं, आजोबा आणि लहान मुलगा. आजोबा आणि लहान मुलगा बी पॉइंट पर्यंत सारखे आले, पण इथून मात्र खालच्या लेंथनं तो लहान मुलगा गेला या डिस्टन्सनं किंवा या पाथनं, आणि या सरळ पाथनं कोण गेलं, आजोबा गेले. आता पहा काय फरक पडेल मुलांना की यांची इनिशियल पॉइंट कोणती आहे, तर यांची इनिशियल पोझिशन आहे ए, आणि सी कोणती पोझिशन आहे यांची, फायनल पोझिशन काय आहे यांची, सी. बरोबर आहे की दोघंही ए पासून निघाले आणि कुठपर्यंत गेले, सी पर्यंत. पण जर तुम्ही विचार केला तर दोघांचं डिस्टन्स मात्र या केसमध्ये सारखं नाहीये. काय नाहीये, डिस्टन्स सारखं नाहीये. कसं नाहीये बघा, ए पासून बी पर्यंत सारखे गेले, मग बी पासून कुठे गेले, सी पर्यंत. आजोबा या सरळ पाथनं गेले आणि त्याचा जो नातू होता तो असा या खालच्या पाथनं गेला. मग जर तुम्ही साधं उदाहरण पाहिलं, तुम्ही डायग्राम पाहिले, तुम्हाला समजून जाईल की आजोबाने अंतर कमी असेल आणि त्या नातवाचं अंतर कसं असेल, जास्त असेल. बरोबर आहे. बरोबर आहे का बरं, कारण दिसून लागलं की सर खालचा पाथ मोठा वाटतो आम्हाला, हा पाथ लहान वाटतो. हे सरळ सरळ, हे कसं आहे, फिरून. बरोबर आहे. म्हणजे काय की डिस्टन्स हे कशावर डिपेंड करून राहिला, पाथवरती. पण आता आपल्याला पॉईंट पाहायचा डिस्प्लेसमेंटचा. मग डिस्प्लेसमेंट काय असते, तर डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला दोन पाथ द्यावे लागतील. बघा कसे, या डायग्रामला मी समराइज करतो. एक पाथ आहे पहिला आजोबांचा. कोणाचा पाथ आहे हा, आजोबांचा, जो आहे ए पासून सरळ कुठे गेला, सी पर्यंत गेला. बरोबर आहे मुलांना, असाच पाथ आहे. आणि दुसरा पाथ आहे नातवाचा, जो या ए पासून पहिले बी पर्यंत गेला आणि मग असा फिरून कुठे आला, सी पर्यंत. बरोबर आहे. तर आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा झाला इनिशियल पॉइंट आणि हा झाला फायनल पॉइंट. तर या इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं जे कमीत कमी अंतर असेल त्या अंतराला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. काय म्हणायचं त्याला, डिस्प्लेसमेंट. डेफिनेशन कशी येईल, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट आर कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. की इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. तेच इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मध्ये आता पहा काय की हे डिस्टन्स शॉर्टेस्ट नाही आहे. काय शॉर्टेस्ट, शॉर्टेस्ट कसं होईल, तर एक सरळ लाईन ओढायची. कशी लाईन ओढायची, सरळ. सरळ लाईन ओढली म्हणजे तुमचं डिस्टन्स कसं असेल, शॉर्टेस्ट. हे डिस्टन्स झालं शॉर्टेस्ट, हे झालं. तर इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधल्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट म्हणू. कशामधलं, जो इनिशियल पॉइंट असेल आणि फायनल पॉइंट त्यामधलं सरळ येणारं अंतर काय झालं तुमचं, डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. तर हा फरक आहे कशामधला, डिस्टन्स मधला आणि कशामधला, डिस्प्लेसमेंट मधला.
आता काही काही ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखं येईल हे समजून घेण्यासाठी आपण एक आणखी एक्झाम्पल पाहू, याच्यावर तुमचा पूर्ण हा कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. आता पाहत असता समजा बघा, ही आहे आपली इनिशियल पोझिशन ए. कोणती पोझिशन आहे ही? इनिशियल. आणि ही आहे आपली फायनल पोझिशन बी. कोणती पोझिशन आहे? फायनल पोझिशन बी. पहिली बॉडी समजा अशा प्रकारे मूव्ह झाली मुलांना, अशा प्रकारे. दुसरी बॉडी अशा प्रकारे गेली आणि तिसरी बॉडी अशा प्रकारे गेली. किती पाथ आहे सांगा? हा झाला सर पहिला पाथ, हा झाला दुसरा पाथ आणि हा झाला तिसरा पाथ. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तिघां ऑब्जेक्टचे, तीनही ऑब्जेक्टचं इनिशियल पॉइंट ए आहे, फायनल पॉइंट काय आहे? बी आहे. पण तिघांनी जो पाथ फॉलो केला तो कसा आहे? वेगवेगळा पाथ आहे. पहिली बॉडी अशी वर गेली आणि मग इकडे आली. दुसरी बॉडी सरळ ए पासून कुठे गेली? बी कडे गेली. तिसरी बॉडी अशी खाली गेली, फिरून फिरून पुन्हा कुठे आली? बी कडे आली. तीनही ठिकाणी मला सांगा मुलांना पाथ वेगळा आहे की नाही? तीनही ठिकाणी पाथची लेंथ ही कशी आहे? वेगवेगळी आहे. तीनही ठिकाणी डिस्टन्स कसे असतील सर? तेही वेगवेगळे असतील. पण आपण डिस्प्लेसमेंटचं काय पाहिलं की इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. मग हे अंतर काय झालं आपलं? डिस्प्लेसमेंट झालं. 2 नंबरचा पार्ट काय झाला आपला? डिस्प्लेसमेंटचा. किती नंबरचा? 2 नंबरचा. हे काय होतं? डिस्टन्स. हे काय होतं? डिस्टन्स. हे काय आहे? याच्यामध्ये डिस्टन्सच आहे. ए पासून बी चं अंतर आहे ना ते, पण त्या ए पासून बी च्या अंतराला आपण डिस्टन्सही म्हणू शकतो आणि डिस्प्लेसमेंटही म्हणू शकतो. म्हणजे काही काही ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसं येईल? सारखं येईल. या ठिकाणी मात्र डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखं येणार नाही. या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखं येणार नाही, कारण ते काय नाहीये? कारण ते शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधल्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट म्हणायचं. बरोबर आहे? हा आपला पॉइंट. तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक चांगल्या प्रकारे समजला असेल. 2 पॉइंट मधल्या अंतराला डिस्टन्स म्हणायचं, 2 पॉइंट मधल्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट म्हणायचं. बरोबर? हा पॉइंट आपण इथे डिस्कस केला. कोणता? डिस्टन्स आणि काय? डिस्प्लेसमेंट. कोणता पॉइंट पाहिला आपण? डिस्टन्स आणि कोणता? डिस्प्लेसमेंटचा पॉइंट. बरोबर. आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आपला स्पीडचा, की व्हॉट इज मीन बाय स्पीड. कोणता पॉइंट पाहायचा आहे? स्पीडचा. की स्पीड काय असते? तर स्पीडचं साधं नाव आहे, साधारण मराठीमध्ये गती. काय म्हणतो आपण? स्पीडला मराठीमध्ये गती म्हणतो. मग स्पीड कशी राहते? उदाहरण बघू आपण. समजा आपण कन्सिडर करू की ही एक बॉडी, एक पॉइंट आहे समजा, हा ए नावाचा आणि हा बी नावाचा पॉइंट. हा झाला समजा आपला इनिशियल पॉइंट आणि हा झाला समजा आपला कोणता पॉइंट? 2 विद्यार्थी आहेत समजा, किंवा 2 मुलं आहेत, त्यांच्याकडे बाईक आहे समजा, किंवा सायकल आहे. बाईक कन्सिडर करू, बाईक आहे. दोघंही एक ठिकाणावर उभे आहेत. कुठं उभे आहे? एक ठिकाणावर. आणि इथून ते निघाले आणि कुठं पोहोचले? बी ठिकाणापर्यंत पोहोचले. पण दोघांमध्ये फरक काय आला? पहिल्या मुलाला ए पासून बी कडे यायला समजा 2 मिनिटं लागले. किती मिनिटं लागले? 2. तेच दुसऱ्या मुलाला ए पासून बी कडे येण्यासाठी 5 मिनिटं लागले. पहा, डिस्टन्स सारखा आहे, पण दोघांनाही तेवढं अंतर ट्रॅव्हल करायला लागलेला टाइम कसा आहे? वेगवेगळा आहे. मग तुम्हाला जर मी विचारलं की या दोघांपैकी फास्ट कोणाला, तर म्हणाल सर ज्याला टाइम कमी लागला तो कसा आला? फास्ट. पहिला मुलगा फास्ट आला असेल, एकदम वेगात आला असेल. दुसरा मुलगा स्लो आला असेल. मग वेगात आला म्हणजे काय? पहिल्या मुलाची स्पीड जास्त होती कोणापेक्षा? दुसऱ्या मुलापेक्षा. म्हणजे काय की स्पीड ही किती गोष्टीवर डिपेंड करून राहिली? तर स्पीड ही 2 गोष्टीवर डिपेंड करून राहिली. एक, त्या 2 पॉइंट मधल्या अंतरावर की डिस्टन्स किती आहे. दुसरं, त्याला लागलेला वेळ किती आहे. बरोबर आहे? पहा, डिस्टन्स चेंज झालं तर स्पीडही काय होईल? चेंज होईल. डिस्टन्स जर चेंज झालं तर स्पीडही काय होईल तुमची? चेंज. टाइमही काय होईल? चेंज होईल. म्हणजे स्पीड ही 2 गोष्टीवर डिपेंड करते. एक डिपेंड करते ती डिस्टन्सवर आणि दुसरी डिपेंड करते ती कशावर? टाइमवर. म्हणजे स्पीड ही 2 गोष्टीवर डिपेंड करते. एक काय? डिस्टन्स, आणि दुसरं काय? टाइम. म्हणून मी स्पीडचा फॉर्म्युला काय लिहिला? तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्या फॉर्म्युला स्पीडचा डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे या 2 गोष्टीवर तुमची काय डिपेंड करते? स्पीड. मग कोणत्याही ऑब्जेक्टची जर आपल्याला स्पीड काढायची आहे
तर आपल्याला किती गोष्टी माहिती पाहिजे, त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स माहिती पाहिजे आणि त्याचं काय माहिती पाहिजे, टाइम माहिती पाहिजे. समजा आपण एक लहानसं न्यूमेरिकल घेऊन सॉल्व्ह करू. हा समजा ए पासून बी पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे, समजा कन्सिडर करा हे डिस्टन्स आहे तुमचं 60 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे हे 60 किलोमीटर काय आहे डिस्टन्स. आणि समजा ए पासून बी कडे जायला त्याला जो टाइम लागला तो टाइम आपण इथे लिहून घेऊ. समजा त्याला लागले 60 मिनिटं. किती मिनिटं लागले? 60 मिनिटं. सध्या मी MKS CGS सिस्टीमचा यूज नाही करणार, सिंपल घेऊ फक्त. कारण तुम्ही पाहिलं तर हे डिस्टन्स कशामध्ये आहे, किलोमीटरमध्ये, आणि हे कशामध्ये झालं, मिनिटमध्ये. ह्या क्वांटिटी सारख्या बसत नाही, बरोबर. कारण किलोमीटर घेतो तर आपल्याला काय पाहिजे इकडे, किलोमीटर चालत नाही. डिस्टन्सचं युनिट आपण शिकलो काय असते, मीटर राहते. टाईमचं युनिट काय राहते, सेकंद राहते. मग जर आपल्याला याच्यामध्ये डिस्टन्स काढायचं आहे, स्पीड काढायची आहे, तर स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स किती आहे मुलांनो, 60 किलोमीटर, आणि टाइम किती लागला, 60 मिनिटं. हा 0 कॅन्सल, काय उरलं 1. पण 1 काय, डिस्टन्सचं युनिट काय आहे आपलं, किलोमीटर, आणि टाइमचं युनिट काय आहे आपलं, मिनिट. म्हणजे 1 किलोमीटर पर मिनिट. या स्पीडनं ती गाडी काय झाली, मूव्ह झाली, बरोबर. म्हणजे स्पीड काढताना आपल्याला दोन गोष्टी पाहिजे, एक डिस्टन्स पाहिजे आणि एक काय पाहिजे, टाइम पाहिजे. या दोन्हीवरून आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो, स्पीड काढू शकतो. आता स्पीड जी आहे ही डिस्टन्सवर डिपेंड आहे. फरक पहा, डिस्टन्स हा डायरेक्शनवर डिपेंड नसतो, तो पाथवर डिपेंड आहे. म्हणून या स्पीडला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो, स्केलर क्वांटिटी म्हणतो. आता तुम्हाला ही स्केलर क्वांटिटी काय असते वगैरे माहिती नसेल मी सांगून देतो. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की जी फक्त मॅग्निट्यूडवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू फक्त 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 500 मीटर पर सेकंद अशी. दुसरी क्वांटिटी कोणती असते, दुसरी राहते व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी काय असते की जिला एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूड तर लागतेच, त्याच बरोबरीनं डायरेक्शनही लागते. काय लागते, डायरेक्शन. कसं बघा, समजा आपल्याला एखाद्या घराचा पत्ता सांगायचा, काय सांगायचं, एखाद्या घराचा पत्ता. मग तुम्ही टीव्ही पाहिला असेल, उजव्या हातावरचा, डाव्या हातावरचा, 6व्या नंबरचा घर. मग उजवा डावा हे काय झाली डायरेक्शन, आणि 6वा नंबर काय झाला, मॅग्निट्यूड. तसं स्पीडला एक्सप्लेन करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड पाहिजे, डायरेक्शनची गरज नाही. डायरेक्शनची गरज व्हेलॉसिटीला लागेल, कारण व्हेलॉसिटी कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे. तर स्केलर क्वांटिटीला एक्सप्लेन करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड लागतो. व्हेक्टर क्वांटिटीला एक्सप्लेन करण्यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय पाहिजे, डायरेक्शन पाहिजे. जेव्हा आपण स्केलर आणि व्हेक्टर नावाचा युनिट शिकू की नाही, आपल्याला स्पेशल युनिट आहे ते, तेव्हा आपण त्या गोष्टी डिस्कस नक्की करू, डिटेलमध्ये डिस्कस करू. सध्या मी एवढं पहा, स्केलर म्हणजे जिला मॅग्निट्यूड लागेल ती स्केलर, व्हेक्टर म्हणजे जिला मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय लागेल, डायरेक्शन लागेल, तिला काय म्हणायचं, व्हेक्टर. तर ही स्पीड जी आहे ती कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. तर अशा प्रकारे आपण स्पीड काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. नंतर आपला पुढचा पॉईंट आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय. पहा, आता स्पीड आणि व्हेलॉसिटी भरपूर जणांना काय राहतो, थोडा हे राहतो, त्यांना प्रॉब्लेम राहतो. कसं स्पीड आणि व्हेलॉसिटी सारखंच वाटते, पण ते फरक आहे का, आहे. जो फरक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये आहे तोच फरक स्पीड आणि कशामध्ये आहे, व्हेलॉसिटी. कसा फरक आहे, व्हेलॉसिटी काय, व्हेलॉसिटीला काय जण आपण गती म्हणतो, बरोबर आहे. पण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला थोडा वेगळा आहे, तोच फॉर्म्युला स्पीडचा, पण फरक काय आहे, इथं काय येते, इथं डिस्प्लेसमेंट येते. काय येते, इथं डिस्प्लेसमेंट. स्पीड मध्ये या ठिकाणी काय होतं, डिस्टन्स होतो. व्हेलॉसिटी मध्ये या ठिकाणी काय आलं, डिस्प्लेसमेंट. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला, तर व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर इनिशियल आणि फायनल पॉईंट मधलं कोणतं अंतर, शॉर्टेस्ट डिस्टन्स. त्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट. आणि त्या डिस्प्लेसमेंटच्या अपॉन मध्ये जेव्हा आपण टाइम घेऊ तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, व्हेलॉसिटी म्हणतो. मग डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड करू राहतं, मग डायरेक्शनवर. त्यामुळे ती क्वांटिटी कोणती असते, तर ती व्हेक्टर क्वांटिटीला राहते. कोणती क्वांटिटी राहते, ती व्हेक्टर. कारण कशावर डिपेंड आहे, ती डायरेक्शनवर डिपेंड करते. म्हणून त्या क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो, व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. तर असं आपलं हे काय आहे, व्हेलॉसिटी, बरोबर आहे. तर आज बघा आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या कोणकोणते पॉईंट आपण नंतर बोलू लागले, थोडं अजून डिटेलमध्ये पाहून घेतो. हां, तर आजच्या आपल्या या पॉईंटमध्ये आपण पोझिशन पाहिली ऑब्जेक्टची. पोझिशन कशा प्रकारे डिनोट करतात, 1 डायमेन्शनमध्ये, 2 डायमेन्शनमध्ये, 3 डायमेन्शन्समध्ये. त्यानंतर आपण पॉईंट पाहिला की डिस्टन्स म्हणजे काय असते, 2 पॉईंट मधल्या पाथच्या लेंथला आपण काय म्हणतो, डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट काय राहते, तर जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट मधलं त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट.
त्यानंतर आपण पाहिलं स्पीड म्हणजे काय, तर डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय होते स्पीड, आणि आपण पाहिलं व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी काय होते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय होते व्हेलॉसिटी. स्पीड जी आहे ती स्केलर क्वांटिटी होती, व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी, डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट मात्र कशी क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर हा एवढा टॉपिक आपण आजच्या पॉईंटचे राहिला आपला डिस्कस केला. आता यानंतर जे राहिलेले अजून आपले बेसिक पॉईंट्स आहेत, भरपूर सारे बेसिक पॉईंट्स आहेत की जे आपल्याला काय करायचे आहे कव्हर करायचे आहे, ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये काय करू कव्हर करू. तोपर्यंत आज आपण थांबू. थँक्यू.